ये तो सच है कि भगवान है, ये मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। मी रिया फरेरा सर्व आईवडिलांचे, पालकांचे व आजी आजोबांचे या ऑनलाईन पॅरेंट्स डे सेलिब्रेशनसाठी गिरीज धर्मग्रामातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे। 25 जुलै आजी आजोबांचा दिवस, 26 जुलै आईवडिलांचा दिवस, म्हणजे या दिवशी आपण संत ॲना व संत जोकिम म्हणजेच येशूचे आजी आजोबा व मरियेचे आईवडील ह्यांचा स्मृतिदिन साजरा करतो। त्यांनी मरियेला देवाच्या सानिध्यात वाढविले, म्हणूनच येशूची आई होण्याचा मान तिला लाभला। त्यांनी केलेल्या या महान कार्यामुळे आजही आपण त्यांचा सन्मान करतो। तरी आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा प्रार्थनेने करूया। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो। आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण थोडा वेळ शांत राहूया, आपले डोळे बंद करूया। हे प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला आमच्या आजी आजोबांची, आईवडिलांची देणगी दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानित आहोत। संत अण्णा आणि संत जोकिम यांच्या स्मरणार्थ आज आम्ही आजी आजोबांचा आणि आईवडिलांचा दिवस साजरा करीत आहोत। आमच्या आजी आजोबांना, आईवडिलांना चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दे। जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांना, अडचणींना सामोरं जाण्यास त्यांना तुझी कृपा लाभू दे। त्यांची जी काही स्वप्न आहेत, इच्छा आकांक्षा आहेत आपल्या मुलांबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, ते तुझ्या इच्छेप्रमाणे तू पूर्ण कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन। बाळांनो माझा ऐका, कारण मी तुमचा पिता आहे। मुलांनो, तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा। आपल्या पित्यास मान द्यावा आणि आईचा हक्क मानावा अशी परमेश्वराची इच्छा आहे। पित्यास मान दिल्यानं पापक्षालन होते आणि मातेचा सन्मान करणारा जणू धनसंचयच करतो। जो आपल्या पित्याचा सन्मान करतो त्याला त्याची मुलेबाळे आनंदित करतील आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल। पित्याचा मान राखणारा दीर्घायुष्य होतो। परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा मातेला सुख देतो। परमेश्वराची भीती बाळगणारा आपल्या पित्याला मान देतो। मालकाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे तो माते पित्यांची सेवा करीतो। वाचेनं व कृतीनं पित्याचा मान राख, म्हणजे तुला पित्याचा आशीर्वाद मिळेल। पित्याच्या आशीर्वादानं मुलांची घरे उभारली जातात आणि आईच्या शापानं घराचा पाया उखडला जातो। पित्याची नालस्ती करून स्वतःला मानपान मिळवायला पाहू नको। त्याची नालस्ती करून तुझा सन्मान कसा होईल? पित्याच्या सन्मानामध्ये मुलांची प्रतिष्ठा असते। आईच्या नावाला लागलेला काळीमा म्हणजे तिच्या मुलाची अप्रतिष्ठा। बाळा, आपल्या पित्याच्या वृद्धापकाळात
त्यांचा सांभाळ कर. त्यांच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नकोस. पित्याचा जरी मृत्यूभंश झाला तरी त्याच्याशी सहानुभूतीनं वाग. तू धडधाकड आहेस म्हणून त्यांची अवहेलना करू नको. पित्याचे पालनपोषण कधीही विसरले जाणार नाही. उलट तुझ्या पापपुण्याच्या हिशोबी ते जमेस धरलं जाईल. त्या सत्कृत्यांची आठवण विपत्काली तुला हितावह ठरेल. उन्हामध्ये धुके विरावे तशी तुझी पापं विरून जातील. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय. आईचा राग ओढवून घेणारा परमेश्वराचा शाप ओढवून घेतो. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. आता आपण थोडा वेळ शांत राहणार आहोत. आजच्या ह्या वाचनावर थोडक्यात चिंतन करूया. स्वतःला आपण प्रश्न विचारणार आहोत. परमेश्वरानं बेनसिरातद्वारे सांगितल्याप्रमाणे मी माझं जीवन जगत आहे का? माझ्या कुटुंबात जे बेनसिरानं आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे माझ्या कुटुंबात वातावरण असतं का? आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस व वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो. आमेन.
Satan kazoo, chilage Yishu ne Satan kazoo. धन्यवाद फर्स्ट कम्युनियनच्या मुलांनो. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया. प्रिय आईबापांनो आणि माझ्या बाळगोपाळांनो, आज एका वेगळ्याच उदाहरणाने मी आपल्याकडे आजच्या विषयाकडे येणार आहे. आपल्याकडची बरीच मंडळी मस्कटला जाते, 4 पैसे कमावण्यासाठी जाते आणि मस्कट हे औद्योगिक शहर ओमान या देशात आहे. ओमानमध्ये राजा आहे आणि आपल्या भारताचे अध्यक्ष त्या राजाला भेटायला येतात. हा सगळा शाही दरबार असतो. राजा मिलिटरीची बँड घेऊन आपल्या अध्यक्षाला विमानातून उतरवण्यासाठी जातो. पण इथं वेगळंच काहीतरी लोकांना आणि जगाला टी व्हीवर बघायला मिळतं. राजा लोकांबरोबर थांबत नाही, तो सरळ विमानाच्या वर जातो. राजाच्या प्रोटोकॉलमध्ये ते बसत नाही, तरी पण तो वर जातो. जो माणूस आतमधून विमानातून बाहेर पडणार आहे तो बाहेर उतरतो आणि राजा त्याला नमन करतो. राजा त्याला घेऊन खाली येतो आणि मग आपल्या ड्रायव्हरला सांगतो, तू दुसऱ्या कारमध्ये बस. राजाच्या कारमध्ये आपले अध्यक्ष बसतात आणि राजा स्वतः कार ड्रायव्हिंग करायला लागतो. सगळे लोक अचंबित होतात, हा काय प्रकार आहे? हा प्रोटोकॉल विसरला आहे की काय? आपला सुलतान, त्या सुलतानाचं नाव आहे सुलतान काबूस इन सईद. घरी गेल्यानंतर तो आपल्या अध्यक्षाच्या पाया पडतो, त्याचं स्वागत करतो. शेक हँड नाही करत, पाया पडून स्वागत करतो. आणि मग त्याला जेव्हा लोक विचारतात, तू असं का केलंस राजेसाहेब, आपण असं का केलं? तो म्हणाला, हे भारताचे अध्यक्षच नाहीत, ते माझे गुरु आहेत, माझे शिक्षक आहेत. ओमानचे जे राजे होते ते आपल्याकडे राजपुत्र असताना शिकायला होते. ते राजपुत्र असताना आपल्याकडे शिकायला होते. त्यांना शंकर दयाळ शर्मा हे आपले राष्ट्राध्यक्ष जे झाले ते शिक्षक म्हणून पुण्याला शिकवत होते. पुढे विद्यार्थी राजा बनतो, शिक्षक राष्ट्राध्यक्ष बनतो आणि त्या दोघांची भेट जी होते त्या भेटीचा उल्लेख मी नुकताच आपल्यासमोर ठेवलेला आहे. बंधूंनो, शिक्षकांना आपण एवढा मान देतो. आपले आई वडील कोण आहेत? शिक्षकांना आपण नोकरीला ठेवलेलं असतं. प्रिन्सिपल त्याला नोकरीला ठेवतात, संस्थेमध्ये ठेवतात, शाळेत ठेवतात. आईवडिलांची निवड कोण करतो? प्रिन्सिपल नाही करत, प्रत्यक्ष देव करतो. आणि प्रत्यक्ष देव आपल्याला शिक्षक देतो आईवडिलांच्या रूपाने. आणि हे आईवडील आपल्याला शिक्षण देत असतात. त्यांना पगार मिळतो का? नाही. किती तास ते काम करतात? 8 तास काम करतात का? नाही. 24 तास रात्रंदिवस ते काम करत असतात. त्यांना मे वेकेशन असतं का? नाही. त्यांचं वोकेशन हेच त्यांचं वेकेशन. सगळ्या लोकांना आईवडील असतात. देवाने दिलेले ते पालक शिक्षक असतात.
त्या राजाने त्याच्या शिक्षकाला, ज्याला पगार मिळतो, त्याला जर एवढा सन्मान आणि मान दिला असेल, तर आपण देखील आपल्या आईवडिलांना तसाच मान सन्मान दिला पाहिजे. आणि म्हणून आपल्या ह्या मोठ्या वेदीवर, आपल्या चर्चच्या मोठ्या वेदीवर, तुमच्या उजव्या बाजूला किंवा अल्ताराच्या डाव्या बाजूला आपल्यापुढे संत अन्ना आणि पवित्र मरिया जी उभी आहे, त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. संत अन्ना आणि संत जोखीम हे पवित्र मरियेचे आई वडील आणि आपल्या येशूरायाचे आजी आणि आजोबा. त्यांचा सन्मान करण्याकरता प्रिय बंधूंनो, आपण मातृपितृ दिन साजरा करत असतो. आणि ह्याच निमित्ताने आपल्या पोप महोदयाने सांगितलेलं आहे की जे वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, अशा आजी आजोबांचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. त्यांना आपल्या हृदयामध्ये आदराचं स्थान आपण दिलं पाहिजे. आपले शिक्षक जे असतात ते आपल्याला शाळेत शिकवतात काही तास. आईवडील आपल्याला आयुष्यभर शिकवत असतात. त्यांना त्याचा पगार मिळतो का? त्यांना त्याचा भत्ता मिळतो का? त्यांना पेन्शन मिळतं का? मुळीच नाही, मुळीच मिळत नाही. आणि अशा वेळेला देखील आपले आईवडील आणि आजी आजोबा जर आपण भाग्यवान असलो आणि त्यांचा सहवास जर आपल्याला लाभला, तर ते आपल्याला रात्रंदिवस आपली चांगली जडणघडण कशी होईल याकडे पाहत असतात. काही मुलं उनाट असतील, आईवडिलांच्या नाव ते उडाण नाहीत. आपण बायबलमध्ये उधळ्या पुत्राची गोष्ट वाचतो. त्याचा बाप काय करतो? मुलगा कधी येईल त्याची वाट पाहतो. बापाच्या दृष्टीने तो उधळ्या पुत्र नाही, तो मुलगा आहे, त्याचा लाडका मुलगा आहे. आणि प्रत्येक आईवडिलांच्या दृष्टीने प्रत्येक मूल हे त्याचं लाडकं मूल असतं. देर इज नो प्रॉब्लेम चाइल्ड. त्याच्या दृष्टीनं इज अ चाइल्ड विथ अ प्रॉब्लेम. आणि म्हणून आई वडील तो प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि विशेषतः आजी आणि आजोबा जे असतात ते काहीच न बोलताना आपल्याला आपले सगळे प्रॉब्लेम सोडवत असतात. आपल्या घरामध्ये चॉक नाही, टॉक नाही, काहीच नाही, ट्युशन नाही. आयुष्यभर ते आपल्याला शिकवत असतात. आणि म्हणून आपले आईवडील जे आपले उत्कृष्ट शिक्षक आहेत, ज्याला देवाने शिक्षक म्हणून नेमलेला आहे, त्यांचा आपण सन्मान करतो. आणि ते केवळ आपल्याला शिक्षणच देत नाहीत, ओठानेच देत नाहीत, तर आपल्याला त्यांच्या सगळ्या कृतीने देत असतात. अशा आईवडिलांचा दिवस मातृपितृ दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. आणि जे आपले वयोवृद्ध आजी आजोबा आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतो. आणि त्यांच्यासाठी आज आपण विशेष प्रार्थना करतो. म्हणून फादरांनी जे आता शब्द बायबलमधले वाचले, जुन्या करारातले, बेन्सिरा ह्या पुस्तकातले, त्यातलं चिंतन वर्षभर आपल्या हातून घडलं पाहिजे. ते शब्द आपण वारंवार वाचले पाहिजेत. त्यावर आपण मनन चिंतन केलं पाहिजे. धन्यवाद मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया. चला तर मग आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि आपले स्वागत करण्यासाठी एक स्वागत नृत्य घेऊन येत आहेत इयत्ता 3री व 4थीची मुलं मुली. Smile on her face, with love in her heart, with joy in her life, we welcome you this day.
आभारी मुलांनो, आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या खांद्यावर खेळवले, तुम्हीच आम्हाला आयुष्य जगणे शिकवले. आपल्या खांद्यावर खेळवले, तुम्हीच आम्हाला आयुष्य जगणे शिकवले. खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले, ज्यांना तुमच्यासारखे आजी आजोबा लाभले. आपल्या चिमुकल्यांनी आपल्या आजी आजोबांविषयी, पालकांविषयी, आईवडिलांविषयी वाटणारी आपुलकी, प्रेम आपल्या चित्राद्वारे रेखाटली आहेत. चला तर मग आता आपण पाहूया त्यांनी ग्रीटिंग कार्ड्सद्वारे आपल्या भावना कशा व्यक्त केलेल्या आहेत. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे. मैं यहाँ अपने लिए रब से तेरी भलाएं मांगू रे. सारी सजा भी हमने की, जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी. नए मौसम नया, आलम नया, बदले हैं अरमा भी. कह रही एहसास की गहराइयाँ, ठहरा है तूफान भी. खूपच छान. आपल्या या लहान मुलामुलींनी खूप सुंदर ग्रीटिंग कार्ड्स आपल्या कल्पनेतून बनवली आहेत. त्यांचे खूप खूप आभार. आता आपल्यापुढे इयत्ता 5वीची मुले एक एनर्जेटिक डान्स आय एम बेटर व्हेन आय एम डान्सिंग घेऊन येत आहेत. आपण त्यांचे स्वागत करूया. Don't think about it, just move your body. Listen to the music, sing oh eh oh. Just move those left feet, go ahead get crazy. Anyone can do it, sing oh eh oh. Show the world you got that fire. Feel the rhythm getting louder. Show the room what you can do, prove to them you got the moves. Hey, I don't know about you, but I feel better when I'm dancing. Yeah, yeah. I'm better when I'm dancing. Yeah, yeah. And we can do this together. I bet you feel better when you're dancing. Yeah, yeah. When you finally let go and you say that solo, 'cause you listen to that music, sing oh hey oh, 'cause you're confident, babe. Yeah, and you make your hips sway. We knew that you could do it, sing oh hey oh. Show the world you got that fire, fire, baby. Feel the rhythm getting louder. Show the room what you can do, prove to them you got the moves. Hey, I don't know about you, but I feel better when I'm dancing. Yeah, yeah. I'm better when I'm dancing. Yeah, yeah. And we can do this together. I bet you feel better when you're dancing. Yeah, yeah.
स्टँडर्ड फिफ्थ. आता आपले पॅरिश प्रिस्ट फादर रॉबिन डायस ह्या आजी आजोबा व मातृपितृ दिनानिमित्त आपल्याला थोडक्यात संदेश देतील. माझ्या प्रिय आजी आजोबा, पालक आणि बाल गोपाळांनो, मी फक्त 3 मिनिटं घेणार आहे, त्यामुळे तुम्ही फास्ट फॉरवर्ड करू नका. आज आपण आजी आजोबा, ज्येष्ठ म्हणजे वडीलधारी आणि पालक हे दोन्ही दिवस एकत्र साजरे करत आहोत. पोप फ्रान्सिस यांनी जुलै महिन्याचा शेवटचा रविवार हा आजी आजोबा आणि वडीलधारी किंवा वयोवृद्ध यांचा दिवस म्हणून ह्यापुढे साजरा करण्यासाठी आपल्याला आव्हान केलेलं आहे. आणि हा दिवस म्हणजे जुलै महिन्याचा 4था रविवार हा ह्यापुढे आजी आजोबांचा आणि वडीलधाऱ्यांचा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतात आणि हे अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकता येण्यासारखं असतं हे समजावून देण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी हा दिवस हा साजरा करावा म्हणून आव्हान केलेलं आहे. 25 तारखेला व्हॅटिकनमध्ये सेंट पीटर्स महामंदिरामध्ये जवळजवळ 2000 जणांसाठी पोप फ्रान्सिस यांनी मिसा साजरी केली. त्यामध्ये बहुतांशी आजी आजोबा आणि त्यांची नातवंड ही उपस्थित होती. आणि अशा वेळेला एक आदर्श त्यांनी आपल्यासमोर घालून दिलेला आहे की नातवंडांनी आपल्या आजोबांची काळजी करताना मी तुम्हा सोबत आहे हा संदेश देखील दिलेला आहे. प्रिय बंधू, एखादं कुटुंब हे चांगलं कुटुंब आहे, खानदानी आहे, हे कशावरून समजलं जातं? कारण त्यांची मूल्य इतरांना दिसत असतात, त्यांच्या परंपरा चांगल्या असतात. म्हणून एखाद्या मुलीला जेव्हा नातं येतं तेव्हा आईवडील विचार करतात की हे कुटुंब कसं आहे, त्याच्या परंपरा कशा आहेत, ते खानदानी आहे का, केवळ पैशांनी नव्हे तर त्यांची वागणूक कशी आहे, ते समाजामध्ये कसे वावरतात याविषयी ते चौकशी करत असतात आणि मगच त्या ठिकाणी आपली मुलगी वधू म्हणून देत असतात. माझ्या प्रिय पालकांनो, पालकांची मुलांची जबाबदारी ही तुम्हावर देवानं दिलेली आहे. हे तुमचं पाचारण आहे. वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन हे तुमचं पाचारण आहे आणि ते तुम्ही फार चांगल्या प्रकारे जगतात. विशेषतः ह्या महामारीच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे आलेल्या परिस्थितीला सामोरे गेलो आहोत, आपण गेलात त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन. मला ठाऊक आहे की तुमच्यासमोर अनेक अडचणी आहेत, परंतु याही परिस्थितीमध्ये तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून ज्या प्रकारे आपल्या मुलांचं संगोपन करत आलेलं आहात त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन आणि देवाचा भरपूर आशीर्वाद तुम्हावर मी मागत आहे. प्रिय पालकांनो, मुलं देवाकडून मिळालेली देणगी आहेत. मला ठाऊक आहे की कधीकधी त्यांच्या वागणुकीमुळं आपल्याला खूप त्रास होतो आणि कधीकधी आपल्या मुखातून अपशब्द बाहेर पडत असतात आणि कधीकधी काही पालक तर नंतर येऊन सांगतात की आम्हाला वाईट वाटलं की माझ्या मुखातून शब्द बाहेर पडला की तू मेला असता तर बरं झालं असतं, तू नसता जन्माला आला असता तरी बरी झालं असतं. अशी जी वाक्य आहेत ती आपल्या मुखातून निघू नयेत. म्हणून स्तोत्र 141 वचन 3 ही आपली प्रार्थना म्हणून आपण सतत म्हणायला हवी. हे प्रभू, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की आपण आपल्या मुलांना नेहमी आशीर्वाद द्यायचा, शाप कधीच द्यायचा नाही. ती बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आपण क्रूसाची खूण काढू शकता. मुलांनी देखील आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या पालकांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडावं, आपल्या आजी आजोबांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडावं.
हा आशीर्वाद अतिशय महत्त्वाचा आहे. फादर जोएल ह्यांनी जी प्रार्थना केली आणि जे वचन बेन सिराकच्या पुस्तकातून वाचलं आणि ज्याचा उल्लेख मॉन्सिनियर कोरिया यांनी केलेला आहे, तो पुन्हा एकदा तुम्ही ऐका, रिवाइंड करा आणि त्यामध्ये जे आशीर्वाद जे पालक आपल्या मुलांना देऊ शकतात आणि मुलांनी जर आपली कर्तव्य पार पाडली, पालकांचा आदर ठेवला, त्यांचा मान सन्मान केला तर त्यांना खूप आशीर्वाद मिळत असतो. ते दीर्घायुष्य होत असतात, त्यांच्या पापांची क्षमा होत असते. हे सर्व आशीर्वाद ह्या चौथ्या आज्ञेशी, जी 10 आज्ञापैकी चौथी आज्ञा आहे त्याशी जोडलेले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना आशीर्वाद द्या, शाप कधीच देऊ नका, कारण तुमचा त्यांच्यावरती अधिकार असतो आणि म्हणून जे काय तुम्ही बोलता ते त्यांना लागू होऊ शकतं. म्हणून आपण त्याबाबतीत सावध राहावं ही तुम्हाला एक नम्र सूचना करू इच्छितो. मुलांनो, तुम्ही देखील आपल्या आईवडिलांचा सन्मान करा, त्यांना तुच्छ लेखू नका. त्यांचं वय झालं तरीसुद्धा त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करा. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि त्यांच्या चरणाशी बसा आणि त्यांचे अनुभव ऐका. त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मला ठाऊक आहे तुम्हाला पुढचे कार्यक्रम बघायचे आहेत, म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. तुम्हा सर्वांना आजी आजोबांच्या आणि पालकांच्या ह्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्येष्ठांना देखील मी शुभेच्छा देत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक ज्येष्ठ आपल्या अगोदर देवाघरी गेलेले आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या आत्म्याला प्रभूनं शांती द्यावी आणि स्वर्गीय नंदनवनात घ्यावं म्हणून मी प्रभूकडे प्रार्थना करत आहे. धन्यवाद. फादर रॉबिन डायस, आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपले आभार. आता आपल्या पुढे पापा की परिया व माँ के लाडले डान्स घेऊन येत आहेत 6वीची मुलं मुली. चला तर पाहूया. माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी तराने खुशी के गाएगी. तेरे होते किसका डर, तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. सच सारे सपने पापा के अपने करने चली मैं नौजवान. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, दुनिया जो बोले ना मुझको टेंशन, ट्रस्ट तोड़ूंगी ना मैं अब
बेटे से नाम ज्यादा करूंगी आपका, हर कोई मेरी फिर बात करेगा, मेहनत को झुक के मेरी सलाम करेगा। सच सारे सपने पापा के अपने करने चलूं नौजवान, पापा कहते हैं बड़ा नाम करेगी। वाह, फारच छान. धन्यवाद स्टँडर्ड 6. आता आपल्या पुढे 7वीची मुलं मुली डान्स घेऊन येत आहेत. चंदा चमके चमचम. चला तर पाहूया. चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर, चीटी चाटी चीनी चटोरी चीनी घोर। चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर, चीटी चाटी चीनी चटोरी चीनी घोर। कितना मुश्किल ये गाना जरा गा के दिखाना। चंदा चीनी चमके चाटे चौकन्ना चीखे जो, चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर, चीटी चाटे चीनी चटोरी चीनी घोर. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह। खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह। कितना मुश्किल ये गाना जरा गा के दिखाना। खड़क खड़क के खड़के खड़के खड़क सिंह का खड़के से, चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर, चीटी चाटी चीनी चटोरी चीनी घोर. चंदा चमके चमचम चीखे चौकन्ना चोर, चीटी चाटे चीनी चटोरी चीनी घोर. खूपच छान. थँक्यू स्टँडर्ड 7. परमेश्वराने आपल्याला 10 आज्ञा दिल्या आहेत. आजी आजोबा व मातृपितृ दिनानिमित्ते आपण ह्या नवीन कौटुंबिक आज्ञा पाहूया. You spend time with me, you see the best in me, and you're great to be around. You read books to me, you want me to succeed, and your wisdom is profound. How wonderful it is to know you, to learn from your experience. So thank you, Grandma, thank you, Grandpa. I'm so very glad you're in my life. I just had to let you know. Thank you, Grandma, thank you, Grandpa. I'm so very glad you're in my life. And I love you very much. You have fun with me, you take me out to eat, and I like when we hang out. You've impart to me the worth of family, and what life is all about. आता आपल्या समोर एक ॲक्शन डान्स घेऊन येत आहेत
इयत्ता 8वीची मुलं मुली. चला तर पाहूया. I am so thankful to you for all the things you do. I am so grateful to you for all the things you do for me. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. I love you with all my heart. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. I love you with all my heart. At Cuties, we learn to be the best that we can be. I am so thankful to you for all the things you do. I am so grateful to you for all the things you do for me. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. I love you with all my heart. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. Mommy, Daddy, I love you. Love, 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 love. I love you with all my heart. At Cuties, we learn to be the best that we can be. Thank you, Standard 8, for your wonderful performance. माझ्या प्रिय गिरीजवासियानो, मी सर्वप्रथम देवाचे आभार मानित आहे. परमेश्वरानं आपल्या सर्वांना चांगली कुटुंबाची देणगी दिलेली आहे. विशेषतः आजी आजोबा, आई वडील आणि मुलांची देणगी परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे, कोणतंही विघ्न न येता व्यवस्थितपणे पार पडला, त्याबद्दल परमेश्वराचे आभार. त्याचप्रमाणे आपले प्रमुख धर्मगुरू फादर रॉबिन डायस, त्याचप्रमाणे मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी आपल्या फादरांचे आभार मानित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे, हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणारे आपले सर्व संडे स्कूल शिक्षक, त्यांचे मी विशेष आभार मानतो. गेल्या 15 दिवसापासून त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी. विशेषतः सर्व व्हिडिओज एडिटिंग करणारे कुमार साहिल परेरा यांचे मी विशेष इथं आभार मानित आहे. सर्वात शेवटी परंतु महत्त्वाचे आभार मानायचे ते म्हणजे आपली सर्व लहान मुलं मुली, संडे स्कूलची मुलं मुली, की ज्यांनी घरी डान्स केला, व्हिडिओ पाठवला आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आईवडील आणि पालक, तुमच्या सर्वांचं मी आभार मानित आहे. आणि ह्या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी चांगला हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचे आभार. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावो हीच प्रार्थना. प्रिय बंधूभगिनींनो, आजच्या या सुंदर कार्यक्रमाची सांगता आपण छोट्याशा प्रार्थनेने करणार आहोत आणि मग आम्ही तिन्ही धर्मगुरू आपण सर्वांना आशीर्वाद देणार आहोत. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. तुझं अस्तित्व आम्हाला ह्याद्वारे जाणवलेलं आहे. आमच्या आईवडिलांची
आजी आजोबांची आणि ज्येष्ठांची वयोवृद्धांची देणगी तू आम्हा सर्वांना दिलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू नेहमी तुझ्या पंखाखाली ठेव, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांना चांगलं आरोग्य सदैव लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. आमेन. संताना तुझी सुफळची जेजू